बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा अशी काहींची भूमिका होती, मात्र अजितदादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती असा दावा रोहित पवार यांनी केलाय। मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नसल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। तटकरे अरोरांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी चर्चेला गेल्याचा अंदाज असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। मात्र या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली। दादांना का उशीर झाला हे मी बोलून दाखवलं। दादा गाडीने गेले असते तरी दुर्घटना घडली नसती असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष हा NDA सोबत जाणार होता का या संदर्भातल्या प्रश्नाला आपण सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर देऊन स्पष्ट करेन असं म्हणत रोहित पवार यांनी या उत्तरावर बोलणं टाळलं। आम्हाला सत्तेत जायचं असतं तर केव्हाच गेलो असतो, मात्र विचारांसाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। मी कुठेही खोटं बोललेलो नसल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। सोमवारी किंवा मंगळवारी जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळं काय घडेल, कुठे झालं, विलिनीकरणावर कोण काय बोललं या सर्व गोष्टींवर बोलणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। गेल्या 4 महिन्यांपासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते। देश पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे लोक त्यांच्यासोबत नव्हते, मात्र काही मोजके आमदार दादांसोबत होते। आजही तेच आमदार दादांच्या अपघाताबाबत बोलत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। हा अपघात आहे की घातपात हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे। सुनित्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटले, त्यावेळी त्यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाताचं कारण समोर आलं पाहिजे अशी मागणी केली असेल असं आम्हाला वाटतं, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। मोदी आणि शहा यांचा मला वेळ मिळाला नाही, मात्र अधिवेशन चालू असल्यामुळे काही नेते बिझी असतील, मात्र मी मेलच्या माध्यमातून माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवार यांनी माझं नाव कुठं घेतलं ते सांगा, मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजताची होती। मी 5:10 तिथं पोहोचलो आणि 6:45 वाजता तिथून निघालो। माझी भेट 3 दिवस आधीच ठरली होती, कारण मी रायगड तर अजित पवार पुणे दौऱ्यावर होते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। सुनील तटकरे म्हणाले की 2014 आणि 2019 पासूनच भाजपसोबत सत्तेत असावं ही अजितदादांची अधिकृत भूमिका होती। त्यानुसार शाहू फुले आंबेडकरांच्या मूळ विचारधारेसह आमचा NDAतील सहभाग कायम आहे। सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड कोणत्याही दबावाखाली नसून पूर्णतः पक्षीय सहमतीनंच झाली आहे। सुनील तटकरे म्हणाले की 2014 पासूनच राष्ट्रवादीनं भाजपसोबत सत्तेत यावं अशी अजित पवारांची स्पष्ट भूमिका होती, ती त्यांनी पक्षाच्या सर्व अंतर्गत बैठकींमध्ये मांडली होती। 2019चा पहाटेचा शपथविधी हा त्याचाच भाग होता। 3 पक्षांच्या खिचडी सरकारपेक्षा 2 पक्षांचे सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेईल। विकास दवांडे म्हणाले की अजित पवारांचा हा अपघात नाही हे चित्र स्पष्ट होत असताना त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यावर गप्प का बसलेत, हा प्रश्न सर्वांना पडलाय। रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांची सखोल चौकशी झाली पाहिजे। अजित पवार यांच्या पक्षानं हिंमत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे, तो आवाज तुम्ही का उठवत नाही? भाजपला अस्वस्थ होण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केलाय। लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात। भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात हा मेला। भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे। भाजप सोबत न दोस्ती न दुश्मनी ठेवलेली बरी, आम्ही तर दुश्मनी करून बसलो ते कधीही नाग पाठवू शकतात असं म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती इथं झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात पवारांचा मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपवर टीका केली आहे। बच्चू कडू म्हणाले की पूर्वी सिव्हिल सर्जनला असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असून कमिशनसाठी औषधं महाग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारेच आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार करत असल्याचं सांगत त्यांनी MREGSचे पैसे आणि दिव्यांगांच्या रखडलेल्या पगारावरून सरकारला धारेवर धरलं। ज्या दिव्यांगांना 2 पाय नाहीत त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आता आली आहे असंही आक्रमकपणे म्हणाले।
बच्चू कडू म्हणाले की 1500 रुपये देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकार जनतेचे पैसे लुटत असल्याचं गणित त्यांनी मांडलं. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे ही सरकारची नीती आहे अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही असा इशारा देत त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे संकेत दिलेत. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर इथं शिवजयंती 2026च्या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढलं. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जातोय, त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जातोय, सुपाऱ्या दिल्या जात आहेत असा थेट दावा त्यांनी केला. या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. जरांगे यांनी सांगितलं की काही जणांकडून त्यांच्या विरोधात मुद्दाम बोलून घेतलं जातंय, तरीही माझ्यासोबत मायबाप जनता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माचनूर आणि मंगळवेढ्यातील त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या या भेटीत मार्गभर मराठा बांधवांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमात बोलताना त्यांनी समाजाला व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. व्यसनापासून दूर राहा आणि शेतात भरपूर काम करायचं आवाहन करत त्यांनी समाज जीवन आणि कष्टाचं महत्त्व अधोरेखित केलं. आरक्षणाची लढाई लढताना समाजानं आपली ताकद संघटितपणे दाखवावी असं ते म्हणाले. राजकारण केवळ निवडणुकीपुरतं करा, नंतर शेतात लक्ष द्या असा संदेश देत जरांगे यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणावर भर देण्याचं आवाहन केलं. पोराबाळांना अधिकारी करा, आपली मुलं मोठ्या पदावर गेली तर पुढील 50 वर्षाची चिंता संपेल असं सांगताना त्यांनी स्वावलंबनाचा मुद्दा मांडला. सही घेण्यासाठी कुणाच्या दारात उभं राहावं लागणार नाही असं ते म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलं की ही लढाई कोणत्याही एका पक्षासाठी नसून सर्व पक्षातील मराठा समाजासाठी आहे. दरम्यान सरकारला इशारा देताना त्यांनी म्हटलं की आरक्षण दिलं नाही तर एकेका व्यक्तीला पाहून घेऊ. त्यांच्या या वक्तव्यानं आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितलं की काही लोकांना मुद्दाम त्यांच्या विरोधात उभं केलं जातंय, तरीही जनतेचा पाठिंबा असल्यानं आपल्याला काही होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड बुधवारी पालिका सभागृहात बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणारे पालिका आयुक्त भूषण गगराणे यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्विघ्न पार पडली. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर तावडे यांनी 6 पाणी भाषणातून शहरासाठीचा व्यापक आराखडा मांडला. पाणी पुरवठा, अग्निशमन दल, सार्वजनिक शौचालय, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, पूरस्थिती, महापालिका शाळांचा दर्जा, गावठाण विकास, पर्यावरणीय आराखडा आणि खड्ड्यांचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली. दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील 8% दरवाढीला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जाईल असं जाहीर करत त्यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला. पाणी दर स्थिर ठेवण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलली जातील. त्याचबरोबर टँकर माफियांची मक्तेदारी संपवण्यासाठी टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवलं जाईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं. महायुतीच्या विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई या वचनाशी आपण बांधील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पाणी पुरवठ्याच्या दीर्घकालीन प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून नागरिकांना विश्वासार्ह सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पाणी पुरवठा प्रकल्प पुढील 5 वर्षात पूर्ण करून शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिलं जाईल अशी घोषणा महापौरांनी केली. प्रत्येक विभागात पाणी गळती शोधण्यासाठी यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील. समान पाणी वितरणासाठी फ्लो मीटर लावण्यात येतील. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयक आणि मालमत्ता करात सवलती दिल्या जातील. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी स्वतंत्र उपाययोजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या उपायांमुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन दीर्घकालीन शाश्वतता साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर भावनिक आघात झाला असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की शरद पवारांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे. तसंच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. आज एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे प्रचंड दुःख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं ते आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. रोहित पवार यांनी 12 तारखेला काही खुलासे करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी अतिशय शांत प्रतिक्रिया दिली. दादाच राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं असं त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितलं की रोहितची अस्वस्थता स्वाभाविक आहे आणि कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहेत. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे जात आहोत असं त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणात पारदर्शक चौकशी होईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सुळे यांनी कुटुंबातील वातावरणाबद्दल बोलताना म्हटलं की एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. या वाक्यातून घरातील भावनिक स्थिती त्यांनी स्पष्ट केली. अजित पवार यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक क्षणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. कुटुंब एकत्र राहून या प्रसंगाला सामोरं जात असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. दरम्यान रेवतीच्या लग्नाबाबतही सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की हे लग्न अजित पवार जिवंत असतानाच त्यांच्या आशीर्वादानं ठरलं होतं. दादा असते तर या लग्नाची घोषणा त्यांनीच केली असती असं त्या म्हणाल्या. पुढं काय होईल ते दादांच्या इच्छेनुसार आणि आशीर्वादानंच पाहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुःख आणि आनंद अशा मिश्र भावनांमध्ये कुटुंब पुढे जात असल्याचं त्यांच्या शब्दातून स्पष्ट झालं. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमधील कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात असा दावा कोश्यारींनी केला होता. या विधानानंतर मनसेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. अखेर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना कोश्यारींच्या वक्तव्याचा कठोर शब्दात समाचार घेतला. त्यांच्या प्रतिक्रियेत रोष स्पष्ट दिसून आला. कोश्यारींनी केलेल्या टीकेला मनसे शैलीत उत्तर देत देशपांडेंनी आक्रमक भूमिका मांडली. देशपांडे म्हणाले, आज जर भगतसिंह असते तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता. कोश्यारींनी आपलं नाव बदलावं असा सल्लाही त्यांनी दिला. राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी संदर्भात भाष्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना कोश्यारींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याचाच संदर्भ घेत देशपांडेंनी कोश्यारींवर हल्लाबोल केला. कोश्यारींच्या विधानामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचंही त्यांनी सूचित केलं. याचवेळी देशपांडेंनी आणखी एक गंभीर आरोप केला. उभाटा गटातील काही नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. यावरून त्यांना वेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत असं ते म्हणाले. संजय राऊत यांना याची कल्पना आहे का की त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे असा टोला त्यांनी लगावला. हम करे तो रासलीला आणि तुम करे तो कॅरेक्टर ढिला असं म्हणत त्यांनी राजकीय दुटप्पीपणावरही टीका केली. देशपांडेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राजकीय टीकेबरोबरच देशपांडेंनी मुंबईतील रस्ते आणि केबल टाकण्याच्या कामांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तेच रस्ते खोदले जात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. रस्ता बनल्यावर पुन्हा खोदण्याची गरज काय असा सवाल त्यांनी केला. रस्ते खोदण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार आज आपल्यामध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विलिनीकरण होऊ शकलं नाही याची खंत आमच्यामध्ये आहे असं शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलंय. अंकुश काकडे पुढे बोलताना म्हणाले की महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर विलिनीकरणाचा निर्णय 8 तारखेला जाहीर करण्याचं ठरलं होतं. मात्र त्या दिवशी अजित पवार यांना काही कामानिमित्त दिल्लीला जावं लागणार असल्यानं हा निर्णय 12 तारखेला जाहीर करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. आज अजितदादा असते तर राज्यातील राजकीय चित्र वेगळं असतं असंही त्यांनी नमूद केलं. अंकुश काकडे म्हणाले की अजित पवार आम्हाला म्हणाले होते की फार ताणाताणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत. विलिनीकरणाबाबत कुठं माशी शिंकली माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं. त्याचवेळी जयंत पाटील त्यांनी सांगितलं होतं की दादांची आणि आमची सखोल चर्चा झाली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर 7-8 तारखेला याबद्दल जाहीर बोलण्यात येणार होतं. पण ती तारीख अजित पवारांना सोयीची नसल्यानं 12 तारीख ठरली होती. आज जर दादा असते तर चांगला निर्णय झाला असता. भविष्यात काय होईल याबद्दल मला काही माहिती नाही. शरद पवार यांनी देखील ही तारीख सांगितली होती, त्यामुळे आपण सर्वजण या तारखेची वाट पाहत होतो. अंकुश काकडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आज जर अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या. यापेक्षा अधिक मी काही बोलणार नाही असं ते म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना काकडे यांनी सांगितलं की त्यांची तब्येत उत्तम आहे. विठ्ठल मणियार यांच्याशी चर्चा झाली असून शरद पवार ठणठणीत आहेत. ते कालच रूममधून बाहेर पडले आणि कुटुंबियांशी संवाद साधला अशी माहिती त्यांनी दिली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.